अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार के खिलाफ निष्पक्ष, निर्भीक, निरंतर आवाज उठाने वाला आपका अपना न्यूज चैनल कलम मांगे इंसाफ। आगामी गणेशोत्सव ईदे मिलाद निमित्त नियोजन भवन चंद्रपूर येथे शांतता समितीची बैठक संपन्न। आगामी गणेशोत्सव ईदे मिलाद निमित्त नियोजन भवन चंद्रपूर येथे चंद्रपूर उपविभागाची दिनांक 26 ऑगस्ट रोजी 11 वाजता गणेश मंडळाचे पदाधिकारी, मस्जिदचे पदाधिकारी तसेच ईदे मिलाद आयोजक समिती व शांतता समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत चंद्रपूरचे अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, चंद्रपूरचे उपविभागीय दंडाधिकारी संजय पवार, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, महावितरणचे मुख्य अभियंता विकास शहाळे, चंद्रपूर महावितरणचे उपविभागीय अभियंता सुधीर केंद्रेकर हे मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते। या बैठकीला होम डीवायएसपी महेश कोंडावार, रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील, दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप एकाडे, घुग्गुस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत, पडोलीचे थानेदार योगेश हिलसे, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी अमोल शेडके, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता रवी हजारेसह अन्य पोलीस अधिकारी व चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, सदानंद खत्री, बाडू खोब्रागडे, सुबस्तियन जॉन, गुलाब पाटील, ताजुद्दीन शेख, भारती दुधानी, मोरेश्वर खैरे, दर्शन बुरडकर, सौरभ ठोंबरे, विशेष शाखेचे राजू आरवेल्लीवार, सुजित बंडीवार, सुभाष चिडाम, दीपक जुमने, राजू चिताडेसह पोलीस पाटील व मस्जिद कमिटीचे बाबू खान, शफी सर सह शकील रिजवी, मरकजी सीरत कमिटीचे मोहम्मद सादिक, सोहेल रजा सह अन्य मान्यवर उपस्थित होते। या बैठकीत चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, सदानंद खत्री, बाडू खोब्रागडे, सुबिस्तियन जॉन, दर्शन बुरडकर सह अनेक मान्यवरांनी महत्त्वाच्या सूचना केल्या। चंद्रपूरचे अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी आगामी सण उत्सव उत्साहाने व शांततेने पार पाडावे, कायदा व अबाधित ठेवावा तसेच जातीय सलोखा कायम राहावा हा उद्दांत दृष्टिकोन ठेवून आगामी सण साजरे करावे असे आवाहन केले। तसेच महाराष्ट्र शासनाद्वारा आयोजित स्पर्धेत सर्व गणेश मंडळांनी भाग घ्यावा व चंद्रपूर जिल्ह्याला तसेच तालुक्याला पुरस्कार मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करावा असे देखील याप्रसंगी सांगितले। चंद्रपूरचे उपविभागीय दंडाधिकारी संजय पवार यांनी सांगितले की चंद्रपूर जिल्ह्याचा नावलौकिक कायम राहावा या दृष्टिकोनातून आपण सकारात्मक राहून आगामी सण उत्सव साजरे करूया। चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांनी उपस्थितांनी केलेल्या सूचनेचे पालन करण्यात येईल तसेच गणेशोत्सव दरम्यान सर्व रस्ते सुरळीत करण्यात येईल असे याप्रसंगी सांगितले। चंद्रपूर महावितरणचे मुख्य अभियंता विकास शहाळे यांनी आगामी सण उत्सवात विद्युत पुरवठ्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी केले, तर या कार्यक्रमाचे संचालन विष्णू नागरगुजे यांनी केले। बऱ्याच वेळेस असं असतं की आपण जेव्हा मिरवणुका काढतो, कारण आता 2 दिवस हे खूप महत्त्वाचे आहेत। एक गणेश चतुर्थीचा आणि शेवटचा जो विसर्जनाचा दिवस आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। या दिवशी मॅक्झिमम जे इन्सिडेंट्स होतात ते या अनुषंगाने होतात की गणेश मंडळांमध्ये असे 1-2 सदस्य असतात, तिथे 1-2 सदस्यांना आपण जे काही करतो त्याचं कधी भान राहत नाही किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे अध्यक्ष असतील किंवा समाजातील किंवा वरिष्ठ असतील त्यांना सुद्धा भान राहत। म्हणून अशा वेळेस आपण स्वतःहून एक आचारसंहितेचं पालन केलं आणि स्वतःहून ठरवून घेतलं की आपण जेव्हा मिरवणूक काढू ती सुस्थितीत गेली पाहिजे, म्हणजे उत्सवांचा जेव्हा आपण आनंद घेतो त्याचा अतिरेक होऊ नये आणि त्याचा व्यभिचार सुद्धा होऊ नये। या अनुषंगाने जर आपण सगळ्यांनी काम केलं तर मला तरी वाटतं की शांतता कमिटीचे जे उद्देश आहेत ते आपल्याला 100% सफल